वर्णानाम् अर्थसंगानाम् रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणिविनायकौ आदिनारायणं विष्णु ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम् गुणातीतमेकं शिवं शान्तमाद्यं मनाकाशमाकाशनित्यं विशुद्धम् असंगं तथा सच्चिदानन्दरूपं सदा रामदासं भजे चिद्विलासम् शुकासारिके पूर्णवैराग्यजाते वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। आज वैशाख शुद्ध पंचमी या संपूर्ण हिंदू नववर्षातील अतिशय महत्त्वाच्या वैशाख अशा महिन्यामध्ये पंचमीच्या दिवशी, ज्या दिवशी भगवान आदि शंकराचार्यांचा जन्म झाला, ज्यांनी संपूर्ण हिंदू समाजाला पुन्हा एकदा आपल्यातले वेगवेगळ्या उपासना पद्धती, वेगवेगळ्या पूजा यांच्यातून बाजूला करून एका छत्राखाली आणलं, वेदावरची त्यांची निष्ठा दृढ केली, अशा आदि शंकराचार्यांच्या जयंतीच्या दिवशी आपण सर्वजण श्रीमद दासबोधावरचं एक अतिशय सुंदर अशा प्रकारचं चिंतन करण्यासाठी जमलेलो आहोत। दासबोधाचा पहिला जो दशक आहे त्याला स्तवनांचा दशक म्हटलं जातं आणि या स्तवनांच्या दशकानंतर लगेच मूर्ख लक्षणांचा दशक पुढे आपण आता सुरुवात केलेली आहे। आपण पहिला समासही त्यातला पाहून आलोय, मूर्ख लक्षण नामक समास पाहून आलोय। आज आपण या उत्तम लक्षणांवरचं थोडंसं चिंतन, चर्चा आपण करणार आहोत। जगामध्ये जर आपण पूर्वीपासून पाहिलं तर मूर्खांना समाजामध्ये मान्यता मिळालेली दिसते। पुढे आपल्याला प्रश्नचिन्ह ठेवावं लागेल की समाजामध्ये मूर्खांना मान्यता मिळालेली दिसत असली तरी जेव्हा लोक आपसामध्ये प्रत्यक्षात ही चर्चा करतात तेव्हा गाढवाला गोपाळ शेठ म्हणावं, तात्पुरता मोठेपण द्यावं, आपला कार्यभाग साधत असेल तर ही गोष्ट करायला हरकत नाही, असंही हलक्या आवाजात, दबक्या आवाजातली चर्चा आपण ऐकत असतो। म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की असा मानवी समाज नाही की ज्यामध्ये मूर्खांचं अस्तित्व नाही। आपण मूर्ख लक्षणाचा समाज पाहून आलो, त्यामध्ये आपण चिंतन केलं की जीवनामध्ये आपलं हित साधण्याची संधी असूनही जो ती साधून घेत नाही त्याला मूर्ख म्हणायचं। मूर्ख काय वेगळे असतात का हो? त्यांच्या चेहऱ्यावर लिहिलेलं असतं अमुक माणूस मूर्ख आहे, हा मूर्ख आहे। ते बोलण्यातनं आपल्याला लक्षात येतं, त्याच्या व्यवहारातनं लक्षात येतं, तो वागताना कसा वागतो याच्यावरनं ते लक्षात येतं। आणि म्हणून परमार्थ साधनांमध्ये, परमार्थ साधत असताना मनुष्य जीवनात आल्यावर आत्मज्ञान करून घेणं हे मानवी जीवनाचं खरं ध्येय असतं। माणूस जन्माला येतो, बाल्यावस्थेत आल्यानंतर हळूहळू त्याला समजायला लागतं, शिक्षण घेतो,
तो आयुष्याचा गोल ठरवतो, मला अमुक व्हायचंय, मला तमुक व्हायचंय. पण जेव्हा तो आयुष्याच्या काही भागामध्ये पुढे जातो, 40व्या वर्षात जातो, 45व्या वर्षात जातो, कोणी 50व्या वर्षात जातं, त्याच्यानंतर त्याला लक्षात येतं की मानवी जीवनाचं खरं उद्दिष्ट हे केवळ आपण चांगली नोकरी मिळवणं, चांगला व्यवसाय करणं, भरपूर पैसा कमवणं, भरपूर भोगसाधने जमा करणं एवढं नसून या देहामध्ये जो आलेला आत्मतत्व आहे, हा नेमका मी कोण आहे याचा शोध घेणं हे आहे. आणि मग माणूस हळूहळू परमार्थाकडे वळायला लागतो आणि तो तिथे जाऊन आनंद शोधण्याचा प्रयत्न करतो. म्हणून परमार्थ साधन किंवा आत्मज्ञान करून घेणं हे मानवी जीवनाचं खरं ध्येय आहे. हे ध्येय जर साध्य करायचं असेल तर नरदेहासारखं दुसरं साधन नाही. आपण अनेक वेळा चर्चा करून आलेलो आहोत की जेव्हा मनुष्य या 84 लक्ष योनीमध्ये फिरत असताना पाप आणि पुण्याचा तराजू सारखा होतो, त्याचं समान माप होतं, त्यावेळेस त्याला मनुष्य देह लाभत असतो. आणि हे नरदेह हे मनुष्याला परमार्थ साधन करण्यासाठी, आत्मज्ञान करून घेण्यासाठी अतिशय श्रेष्ठ अशा प्रकारचं साधन आहे. अज्ञानी माणसाच्या बोलण्यातून त्याचं अज्ञान प्रगटत असतं, पदोपदी ते आपल्याला जाणवतं. अगदी एखाद्या सभेमध्ये आपण बसलेलो असो तर तिथे बरेच वेळा असे वक्ते बोलताना उठतात की आपण इथे का बसलो आहोत असा आपल्याला प्रश्न पडतो. ते एक सुभाषित त्याविषयी आलेलं आहे, कृतम भद्रम कोकिले जलदागमे. मला मधला शब्द आठवत नाही आता. कोकिले जलदागमे दर्दुरा यत्र वक्ता रहा तस्य मौनम ही साधन. जिथं पावसाळ्याचे दिवस आहे तिथं अनेक बेडकांचं डराव चालू आहे. अशा बेडकांच्या डराव ओरडण्यामध्ये कोकिळेचा सुमधुर स्वर आपल्या कानी तरी पडेल का? भद्रम कृतम मौनम कोकिले जलदागमे दर्दुरा यत्र वक्ता रहा तत्र मौनम ही साधन. येणार नाही आपल्या कानात कोकिळेचं सुंदर पूजन, सुंदर गाणं आपल्या कानावर येणार नाही, कारण अनेक बेडकांचं डराव असं ओरडणं तिथं चालू असेल. म्हणून ज्या ठिकाणी मूर्ख लोकांची बाष्कळ बडबड चालू असेल त्या ठिकाणी शहाण्या माणसानं न बोलले बरे. म्हणून जी लक्षणं समर्थांनी सांगितली त्यांनी सांगताना पण उल्लेख केला की मूर्ख उत्तम लक्षणे घ्यावी, मूर्ख लक्षणे त्यागावी, किंवा त्यागार्थ बोली जेला असं त्यांनी सांगितलंय. मूर्ख लक्षणं सांगितली कशाला? सगळी माणसं मूर्ख व्हावेत म्हणून नाही. त्यांना मूर्खपणा काय, आपण नेमका मूर्खपणासारखं वागतोय काय हे समजावं आणि त्याचा त्याग वेळीच करता यावा म्हणून मूर्ख लक्षणं सांगितली. आणि मग चांगली लक्षणं कोणती, ती आपल्या अंगी बाणवली पाहिजेत. ही लक्षणं लगेच या उत्तम लक्षण नावाच्या समासामध्ये समर्थांनी सांगितली. मूर्ख लक्षणं सांगताना मूर्ख लक्षण समास असेल, कुविद्या समास असेल, रजोगुण तमोगुण सांगणारा समास असेल, पडत मूर्खांचा समास असेल, या सगळ्या समासातून त्यांनी एकंदर सगळ्या जगातल्या अज्ञानाचं वर्णन केलं की मनुष्यामध्ये आत्मतत्व जरी विद्यमान असलं तरी तो त्या आत्मतत्वाला आत्मतत्व न मानता केवळ देहबुद्धीने त्याच्याकडे बघत असेल तर त्याचं वागणं कसं असतं हे सांगताना हे सगळ्या समाजांचा उल्लेख समर्थांनी केलेला आहे. अगदी आपण समर्थांचे मनाचे श्लोक पाहिले तरी त्याच्यामध्ये देह बुद्धी हे ज्ञानबोधे त्यजावी, विवेके तये वस्तूची भेट घ्यावी,
तदाकार हे वृत्ती नाही स्वभावे, म्हणून सदा तेची शोधित जावे. मी देह नसून आत्मा आहे हा विचार जेव्हा मनुष्याच्या मनात पक्का होतो ना, तेव्हा त्याला आपोआप प्रत्येक गोष्टीचं ज्ञान व्हायला लागतं. म्हणून माणसानं पहिल्यांदा ठरवून मी आत्मा आहे या विचारानं काम केलं पाहिजे. आत्मविचार जर मनुष्याच्या मनामध्ये सारखा असेल, आत्म्याबद्दलचाच विचार असेल, तर त्याला आत्मसाक्षात्कार होणं सोपं जातं. पण मनुष्याचा स्वभाव असा आहे की ते विषयांकडे ताबडतोब वाहिलं जातं. लगेच एखादा विषय आला की तिकडे मनाची धाव आपोआप पडत असते. ते स्वाभाविकपणे आत्म्याशी कधीही मन तद्रूप होत नाही. म्हणून मनुष्यानं सतत आत्मशोधामध्ये निमग्न असलं पाहिजे. मी देह आहे ही जी भावना अज्ञानातून मनुष्याच्या मनामध्ये येते, त्या अज्ञानाची निवृत्ती व्हावी म्हणून त्यासाठी ज्ञान होणं हाच एकमेव उपाय आहे. त्याशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाही. म्हणून प्रथम आत्मानात्म विवेक करून मी देह नसून आत्माच आहे हा बुद्धीचा निश्चय मनुष्याला करावा लागतो. देहबुद्धीचा स्वभाव असा आहे की आत्मा आहे हा विचार मनात स्थिरपणाने टिकत नाही. मी आत्मतत्व आहे हा विचार आपण आत्ता केला, थोड्या वेळाने आपण जर काही प्रापंचिक विवंचनेमध्ये घुसलो की पुन्हा आपल्याला ते लक्षातच राहत नाही की मी देह नाही आत्मा आहे हा विचार तेवढ्यापुरता आपण करतो. 24 तासापैकी आपण कितीही ठरवलं की आपल्याला चिंतनात राहायचंय, मन एकाग्र करायचंय, आपण आत्मतत्व आहोत असं ठरवलं तरी ते ठरवणं जेवढ्या काळापुरतं असतं तेवढ्या काळापुरतंच ते टिकतं. पण आम्ही सतत आम्ही आत्मतत्व आहोत हे आमच्या मनावर ठसवत गेलो की ती आमच्या मनाला सवय लागते. देहाशी तादात्म्य पावलेलं आमचं जे मन आहे ते स्थूल बनत जातं. देहबुद्धीकडे जायला लागलं की मन स्थूल होतं. आत्मा सूक्ष्म असतो म्हणून आपलं मन साहजिकच त्या आत्म्याबरोबर लगेच तादात्म्य पावत नाही. म्हणून मनाला सूक्ष्म बनवण्याचा राजमार्ग हा सततचा अभ्यास, नेहमी अभ्यास करणं हाच आहे. देहातून सुख घेण्याकडे असणारी मानवाची ओढ विरून तिचं तोंड आत्म्याकडे वळलं की मनुष्य या देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे येतो. आणि आपण नेहमी पाहत आलोय, नेहमी विचार करत आलोय की चिता चिंता समाप्रोक्ता बिंदू मात्र विशेषतः. चिता आणि चिंता हे दोन शब्द जर आम्ही पाहिले तर याच्यामध्ये पाहताना प्रत्यक्ष फक्त केवळ अनुस्वाराचा फरक आहे असं आपल्याला वाटतं. पण चिंता ही मानवी मनाची अशा प्रकारची विकृती आहे की त्यामुळं त्याला आपण दैनंदिन करत असलेल्या एखाद्या साध्या गोष्टीतनही त्याच्या मनामध्ये चिंता निर्माण होते. आणि त्या चिंतेमुळं त्या सुभाषितात जसं म्हणतंय की सजीवम दहते चिंता. सजीव असणाऱ्या मनुष्याला, सजीव असणाऱ्या कुठल्याही प्राण्याला एकदा चिंता मागे लागली की ती चिंता त्याला आयुष्यभर जाळत राहते. एक वेळी निर्जीवाला दहन करणारी, निर्जीवाला जाळून टाकणारी चिता आहे ती मनुष्याला एकदाच या जगातनं कायमचं सोडवते तरी. पण ही केवळ बिंदू मात्राचा फरक असणारी, केवळ अनुस्वाराचा फरक असणारी ही चिंता जी आहे ती मात्र सजीव माणसाला पदोपदी जाळत असते, पदोपदी देहबुद्धीकडे न्यायला प्रवृत्त करत असते. अगदी साध्या साध्या गोष्टीत मनुष्याला चिंतन करायला लावते. एखादी गोष्ट मिळवली ती कशी जतन करायची याची माणसाला चिंता लागते, ती वाढवायची कशी याची चिंता लागते, ती वाढल्यानंतर या अशीच टिकून राहील की नाही याची चिंता लागते. ती टिकून राहिली, अनेक वर्ष टिकून राहिली तर आपल्या पुढच्या काही पिढ्यांमध्ये ही टिकेल का? देवानं आपल्याला हा तरी आशीर्वाद द्यायला पाहिजे की माझ्याकडनं एवढी उपासना होते तर माझ्या पुढच्या पिढ्यांमध्ये टिकून राहावी अशी चिंता मनुष्याला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची सारखी जाळत असते. आणि म्हणून मनुष्य या देहबुद्धीकडे सहजपणाने ओढला जातो. म्हणून या समासाच्या प्रारंभी
समर्थांनी चिंतन करताना म्हटलंय की श्रोता व्हावे सावधान, आता सांगतो उत्तम गुण, जेणे करिता बाणी गुण सर्वज्ञपणाची. समर्थ म्हणतात की मी आता उत्तम गुण सांगतोय, ते आपण सगळ्यांनी लक्ष देऊन ऐकावे. उत्तम गुण जर नीट समजले तर प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही व्यवस्थित करता येतात. मनुष्य त्याच्यामुळे सर्वज्ञ होतो. त्याला प्रपंच आणि परमार्थासाठी लागणारं सगळं ज्ञान आपोआप होतं. म्हणून या उत्तम गुणांचा अंगीकार करावा. मनुष्याला देहबुद्धीतून येणारं अज्ञान टाकायचं असेल तर त्यानं उत्तम गुण शिकले पाहिजेत. यासाठी समर्थांनी पहिल्यांदा आपल्याला उत्तम गुण सांगितले. हे उत्तम गुण सांगताना अगदी आपल्याला वाटेल की आपल्या रोजच्या जीवनाशी संबंधित या गोष्टी आहेत, ज्याच्यावर आम्ही सहजपणानं आम्ही कित्येक वेळा सांगत असतो, अरे जाणाऱ्या माणसाला हटकू नये. आपल्याला जर कुठं जायचं असेल तर अगोदर कोणी त्या वाटेवरनं गेलं का हे पाहावं. अशा साध्या साध्या गोष्टी ज्या आम्ही नियम म्हणून आमच्या पुढच्या पिढीला परंपरागत ज्ञान देताना सांगत असतो, त्या सगळ्या गोष्टींचा उहापोह या उत्तम लक्षणांमध्ये आलेला आहे. साधारणतः व्यक्तिगत आणि सामाजिक असे जे आमचे व्यवहार आहेत, रोजचे व्यवहार आहेत, ते व्यवहार करताना नैतिक आचरण कशा प्रकारचं असावं, सामाजिक व्यवहार कसे असावे, आमचे नैतिक आचरण धर्माला धरून कसं व्हावं, यासाठी पहिल्या भागामध्ये पहिल्या काही भागात या उत्तम लक्षणांच्या समर्थांनी या लक्षणांचा उहापोह केला. आणि शेवटच्या काही याच्यामध्ये नुसत्या केवळ नैतिक व्यवहाराचं जर आम्ही पालन केलं, व्यवस्थित व्यवहार केले, तर मनुष्याला परमार्थ साधता येईल का? तर समर्थांनी सांगितलंय निश्चितपणानं नाही साधता येणार. त्यासाठी मनुष्याला या नैतिक व्यवहाराबरोबर सामाजिक व्यवहाराबरोबर काही व्यक्तिगत साधना करावी लागेल की जिथे भगवंताला आमच्या जीवनामध्ये आम्हाला स्थान द्यावं लागेल. यासाठी समर्थ आपल्याला अगदी सामान्य जे नियम म्हणून आपण सांगतो ते सांगताना मनुष्याला एखादी गोष्ट करू नको असं सांगितलं ना, मग त्याच्या ते लक्षात येत असत. जसं श्रुतींचं वर्णन करताना नेती अशा त्या नाहीयेत, अमुक अशा नाहीयेत, वेद असे नाहीयेत, अवेद असे नाहीयेत, किंवा तो परमात्मा असा नाहीये, असं जे वर्णन आम्ही करत असतो त्या पद्धतीनं इथे उत्तम लक्षणांमध्ये मनुष्यानं कशा पद्धतीनं वागू नये याचं वर्णन केलेलं आढळतंय. नीतीचं आचरण, धर्माचं पालन आणि सुव्यवहाराचं सतत जतन केलं तर प्रापंचिक माणसाची बुद्धी आवरली जाते. म्हणजे एक फायदा होईल याच्यातनं की प्रपंच करणाऱ्या माणसाला त्यानं नेहमी नीतीनं वागला, न्यायानं वागला, धर्माच्या आज्ञेप्रमाणे वागला तर त्या माणसाची प्रापंचिक बुद्धी, देहबुद्धी हळूहळू कमी व्हायला लागेल. आणि मनुष्याची ही देहबुद्धी हळूहळू कमी होऊन त्यानं आत्मबुद्धीकडे प्रवृत्त व्हावं. त्यासाठी आवश्यक असणारा जो विवेक आहे तो विवेक मनुष्याच्या मध्ये यावा. यासाठी या उत्तम लक्षणांची हा समास आपल्याला सांगितला. फळ ओळखल्या विण खाऊ नये, पडिली वस्तू घेऊ नये, हे जे समर्थांनी सांगितलंय ते आपण अगदी
लहानपणापासून आपल्या ज्येष्ठांकडून, आपल्या आजी आजोबांकडून, आई वडिलांकडून ऐकत आले. एखाद्या फळाची आपल्याला माहिती नसली तर ते फळ खाऊ नये, खाली पडलेली वस्तू उचलू नये, ते घेऊ नये. काय की अतिवाद करायचा नसतो, कपट धरायचं नाही दुसऱ्याच्या मनात. त्यानंतर विवाह करताना, विवाह बंधनामध्ये बद्ध होताना अतिशय जपून अशा प्रकारचं हे विवाह संस्कार आपण केला पाहिजे. अगदी आपण शास्त्राच्या याच्यातनं जर पाहायला गेलो तर त्यामध्ये कुलंच शीलंच सनाथताच, नंतर विद्या, वपू, वय, या 7 गोष्टींचा विचार करायला सांगितलेला आहे. एखादं स्थळ पाहायला गेलो, त्या दोन्ही कुलांचे व्यवहार एकमेकांशी जुळणारे आहेत का, त्या दोन्ही कुलांचं शील कशा प्रकारचं आहे, त्या नवरा बायको दोघांचं शील कशा प्रकारचं आहे, त्या दोघांनाही आई वडील आहेत का नाही. आजकाल व्यवहारामध्ये जर आपण पाहायला गेलो तर सासू सासरा नसणं हा त्या सुनेसाठी ऍसेट मानलं जातं. पण पूर्वीच्या काळामध्ये कुटुंबामध्ये परिपूर्ण अशा प्रकारचं कुटुंब असणं, सासू सासरे असणं, नणंद असणं, नंतर दीर असणं, भावजाई असणं, हे सगळं परिपूर्ण अशा प्रकारचं कुटुंब, सपोर्ट त्या मुलीला भरपूर मिळेल अशा प्रकारचं मानलं जायचं. पण आजकाल व्यवहारामध्ये आपण पाहायला गेलं तर एकुलता एक मुलगा, भरपूर इस्टेट असणारा, सासू नसलेला, शक्यतो सासू नसलेला, शक्यतो पुण्यासारख्या मोठ्या शहरामध्ये 2 BHKच्या वर मोठा चांगला फ्लॅट असणारा, अशा प्रकारचा मुलगा पाहण्याकडे कल वाढलाय. त्याच्यामध्ये हे कुलंच शीलंच सनाथताच विद्या अंबितर्कम वपुर वयश्च हे कसं त्याला पाहिलं जाणार. म्हणून समर्थांनी या उत्तम लक्षणांमध्ये शोधिल्या विण करू नये कुळहीन कांता हे लक्षण इथं प्राधान्यानं सांगितलं. विचार केल्याशिवाय तर कुठलीही गोष्ट बोलू नये. सगळ्या बाजू ध्यानात घेतल्या वाचून काम सुरू करू नये. नीती धर्माच्या मर्यादा पाळल्या वाचून हालचाल करू नये. प्रेम नसेल तिथं बसून रुसू नये. अगदी एखाद्याला नवरा बायकोंचं प्रेम घ्या, 2 मित्रांमध्ये असणारं प्रेम घ्या, दोघांमध्ये खरं प्रेम नसेल आणि कितीही एखादा मित्र रुसून बसला, समोरच्यानीच माझ्याशी अगोदर बोलायला पाहिजे, किंवा नवऱ्याला वाटतं बायकोने माझ्याशी अगोदर बोलावं, बायकोला वाटतं नवऱ्याने माझ्याशी अगोदर बोलावं, दोघंही माघार घ्यायला तयार नसतात आणि अनेक दिवस हा अबोला कायम राहतो. म्हणून समर्थांनी सांगताना सांगितलंय जिथे प्रेम आहे तिथंच रुसणं असतं. चोरास ओळखी पुसू नये. साध्या साध्या गोष्टी आहेत. रात्री 2 वाजता आपली एसटी आपल्या गावामध्ये यावी, बसने आपण यावं आणि चालत असताना 2-3 अनोळखी माणसं समोर दिसतायत, कानटोपी घातली, ओळख झाकण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यांच्याशी आपण खोदून खोदून चौकशा करायला लागलो. कुठे चालला होता, पाहुणे कुठले आहेत, कुठं निघाला, तर आपण जसं मार खाणं पक्क आहे. चोराला ओळखी विचारताच कामा नये. आपण रात्री पंथ क्रमू नये एकाएकी. एखाद्या नवीन गावाला गेलो आणि प्रवास करायचा आहे तर रात्रीच्या वेळी नवीन रोडनं जाऊ नये. हे काय आपल्याला कोणी सांगायला पाहिजे का? आपल्या नित्य अनुभवाला येणार आहे. पण तरी आपण काही वेळा आपल्या बरोबर असणाऱ्या काही जणांमुळे या गोष्टीकडे लक्ष देत नाही. त्याला काय होतंय, आम्ही 5-7 जण आहोत, चला जाऊया आपण. कोणाची निंदा करू नये, कोणाचा द्वेष करू नये, वाईटांची संगत धरू नये, कोणाची बायको आणि संपत्ती बळजबरीनं ओढून घेऊ नये. एखादी सभा चालू असेल तर तिथे वक्त्याला मध्येच प्रश्न विचारू नये. जर काही प्रश्न विचारायचा असेल तर त्याचं बोलणं सगळं होऊ द्यावं. मध्येच बोलल्यानंतर विक्षेप येतो. त्यानं जो विचार करून ठेवलेला असतो तो विचार राहत नाही. त्या विचारातली सुसूत्रता तुटते.
आणि मग त्याला काय बोलायचंय तो मुख्य विषय राहून जातो. मुळात आजकाल एखादा विषय दिलाय आणि त्या विषयाला अनुरूप असं बोलणं व्हावं अशी अपेक्षा वक्त्याकडून असावी. उदाहरण आपण एखादा घेऊया की लोकमान्य टिळकांचं सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक कार्य असा विषय असला आणि तिथे एखादा वक्ता येऊन लोकमान्य टिळकांचं बालपण कसं होतं, त्यांनी शेंगा कशा खाल्ल्या, त्या शेंगा खालताना तर परत दुसऱ्या व्यक्तीने दुसऱ्या मुलानं त्यांच्या बेंच खाली टाकली आणि मग टिळकांनी बाणेदार उत्तर दिलं. हो, टिळकांचा विषय कुठला दिलेला आहे तुम्हाला? सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक कार्य सांगितलं. तुम्ही थोडक्यात बालपणाचा उल्लेख करून जायला हरकत नाही, पण ज्या विषयावर आपल्याला बोलणं सांगितलेलं आहे तो विषय आपण चांगल्या रीतीने अभ्यासला पाहिजे आणि शक्यतो त्या विषयाच्या अनुषंगाने आमचं बोलणं असलं पाहिजे. आणि मग असं त्या वक्त्यानं केलेली तयारी असते एखाद्या विषयाला अनुसरून, आणि त्यातली सुसूत्रता, त्यातली संगत ही जर टिकवायची असेल तर समोर जे बसलेले श्रोते आहेत त्यांनी मध्येच कुठल्याही प्रकारचे प्रश्न विचारू नये. असं जर केलं तर त्या वक्त्यानं केलेला विचार, त्याची विचार शृंखला, त्यातली प्रावाहिकता ही सगळी तुटत असते. लोकांमध्ये फूट पाडू नये. भगवद्गीतेमध्ये न बुद्धी भेदम जनयेत अज्ञानाम कर्मसंगीनाम. लोकांचा बुद्धिभेद कधीही करू नये, त्यांच्यात फूट पाडू नये, तेच समर्थांनी इथं सांगितलं. एखाद्या विभागामध्ये, एखाद्या गल्लीमध्ये लोकांची चांगली एकजूट असेल, त्यांनी एखादा कार्यक्रम केला असेल तर तिथे जाऊन त्यांच्यामध्ये भांडणं लावणं, अरे एकच तुमच्या याच्या सगळ्या समूहामध्ये एकच जण सगळं घेण्याचा, श्रेय घेण्याचा प्रयत्न करतोय, काही लोकांना असं सांगायचं, काही लोकांना वेगळ्या पद्धतीने सांगायचं, असं करून जर त्यांच्यात आपण फूट पाडायला लागलो तर ते न्यायाला, नीतीला, धर्माला धरून नाही, ते उत्तम लक्षणांमध्ये होत नाही असं इथं समर्थांनी सांगितलंय. आणि सगळ्यात त्यांनी सांगितले काही झालं, कितीही संकट आले तरी विद्याभ्यास सोडू नये, अभ्यास कधीही सोडू नये असं समर्थ सांगतात. तोंडाळ अशा माणसाशी भांडू नये, वाचाळ माणसाशी वाद घालू नये, मनामध्ये सज्जनांची संगती विसरू नये, मर्यादा सोडून रागावू नये. आजकाल आपण हे बेसुमार रागावणं हे जे पाहतोय त्याच्यामुळं अचानक बीपी शूट होणं, अचानक पॅरालिसिसचा अटॅक येणं, एखादा मेंदूच्या संबंधित आजार जडणं, कायमचं अपंगत्व येणं, असे जे प्रकार आहेत ते बेसुमार अशा रागावण्यामुळे होतात. आणि आज आपण सगळीकडे बघायला गेलं, लोकांचे चेहरे एवढे छान, एवढे सुंदर, इतके चांगले दिसतात. मुखम पद्मलाकारम वाणी चंदन शीतला, आणि त्यांचं बोलणं पाहायला गेलं तर चंदनाहून शीतल अशी वाणी त्यांची ऐकायला मिळते. पण हृदयम क्रोध संरक्तम त्रिविधम धूर्त लक्षणम. विशेषतः धूर्त माणसं, दुष्ट माणसं जे असतात ते त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी प्रसन्नता दाखवत असतात. नेहमी चांगल्या प्रकारचा आपण वागतोय, चांगला संवाद साधतोय, चंदनापेक्षाही शीतल अशी वाणी असं वाटत असतं. पण मनातनं ते एवढा प्रचंड द्वेष करत असतात, एवढा प्रचंड द्वेष करतात की त्यामुळे त्यांचंच नुकसान होत असतं. आणि या द्वेषाचं प्रमाण आज समाजामध्ये एवढं वाढलंय की मनुष्याला आपल्यापेक्षा दुसरा कोणीतरी माणूस पुढे चाललाय हे सहनच होत नाही. प्रचंड द्वेष, एकमेकांबद्दल काही कारण नसताना अनावश्यक द्वेषाचं प्रमाण फार वाढलंय. पूर्वी कधीतरी जुनी माणसं, आपल्या आजोबा आजींच्या काळातले माणसं असं सांगतात की बीपी क्वचित एखाद्याला व्हायचा, डायबेटीस क्वचित एखाद्याला सापडायचा. पण आज आपण दर 2 नाही तर 3 माणसामध्ये एखाद्याला तरी बीपीचा किंवा डायबेटीसचा त्रास आहेच. हे सगळं जे आहे ते बेसुमार रागवण्यामुळे हे त्रास होतात.
प्रेमाच्या माणसांना दुखवू नये, दुसऱ्याकडून चांगलं शिकण्याचा कंटाळा करू नये. फार नेहमी लक्षात ठेवण्यासारखी ओवी आहे की तोंडाळ असं भांडो नये, वाचाळ असी तंडो नये, संत संग खंडू नये अंतर्यामी. तोंडाळ माणसाची कधी भांडू नये. एखादा माणूस भांडकुदळ असला, एखादी स्त्री भांडकुदळ आपल्याला माहित असले तर त्यांच्या तोंडीच लागू नये. आणि वाचाळ माणूस आहे, नेहमी बडबड करणार आहे, कुठल्याही विषयावर माहित नसताना अनावश्यक माहिती देणार आहे, अशा माणसाशी तर बोलू सुद्धा नाही. आणि मनामध्ये मात्र सज्जनांची संगती कधीही विसरू नये. अतिक्रोध करू नये, जीवलगासी खेदू नये, मनी वीट मानू नये शिकवणेचा. पदोपदी रुसू नये, आपलंच मोठेपण खोटं मोठेपण सांगू नये. एखाद्या वेळी आपल्याला चुकून एखाद्या व्यासपीठावर बसवावं, बाजूच्या खुर्चीवर, आणि आपण त्याचा फोटो एखाद्याकडनं काढून घ्यावा आणि आपल्या भागात गेल्यानंतर सांगायला जावं की अमुक ठिकाणी प्रमुख पाहुणा मीच होतो. किंवा एखाद्या बाबतीत खोटं बोलून आपला मोठेपणा सांगणं, हे कधीही करू नये. आपण केला नसलेला पराक्रमही सांगू नये. एखाद्याला आपण शब्द दिला असेल तर त्या शब्दाचं पालन करावं, तो शब्द कधीही विसरू नये. एखादा प्रसंग उभा राहिला तर आपल्या बळाचा उपयोग केल्यापासून तो जर प्रसंग मिटणार नसेल तर अशा वेळी बळाचा उपयोग आवश्यक करावा. आपण एखादी गोष्ट करून दाखवल्याशिवाय अमुक अमुक गोष्ट करायला काय हरकत होते या माणसाला, एखाद्या व्यक्तीला, असं आपण म्हणू नये. आपल्यावर वेळ आली आणि आपल्याला ती गोष्ट जर जमली नाही तर लोक आपल्याला नावं ठेवतात. यासाठी समर्थांनी फार छान सांगितलंय की एखादी गोष्ट आपण स्वतः करून दाखवल्याशिवाय दुसऱ्याचा उपहास करू नये. केल्याविण निखंदू नये पुढीलांसी कदा. आपण स्वतः केल्याशिवाय दुसऱ्याचा उपहास करायचाच नाही कुठल्या गोष्टी. आळसामध्ये सुख मानायचं नाही, कोणाची चुगली आणि चहाडी करण्याचं मनात सुद्धा आणायचं नाही, आणि सगळ्या बाजूंनी विचार केल्याशिवाय कोणतंही काम करायचं नाही. आळसे सुख मानू नये, चहाडी मनास आणू नये, आणि शोधिल्या विण करू नये कार्य काही. आळशी माणसांचा आळशीपणा कसा मर्यादेच्या बाहेर असतो याचा जर आपण दृष्टांत पाहायला गेलो तर एका गावामध्ये एक चांगला तरणबांड युवक दुपारच्या म्हणजे 10-10:30ची वेळ असेल अशा वेळी त्याला घराच्या बाहेर बाज टाकावी, मस्त सफराच्या त्या आणि लिंबाच्या त्या सावलीमध्ये त्या बाजेवर झोपावं. तरुण मुलानं, चांगला जो तारुण्यात आहे अशा माणसानं नेहमी झोपून राहणं योग्य आहे का? त्याला साहजिक सगळे प्रश्न विचारणार. तसा हा मुलगा त्या गावामध्ये झोपलेला असतो. 10-10:30ची वेळ असते, 11ची वेळ असते. त्या गावाचा सर्वे करण्यासाठी काही व्यक्ती आलेले असतात. ते त्या मुलाजवळ जातात. तरणबांड युवक, भरपूर ताकद असणारा, आणि एका बाज टाकून मस्त खाली झोपलाय. या आलेल्या सर्वे करायला आलेल्या व्यक्तींनी विचारलं, काय रे बडे तुझं नाव? तो सांगतो, माझं नाव महेश. मग महेश तू इथं का रे झोपलाय असा? तो म्हणतो, मग काय करायला पाहिजे सांगा बरं. अरे मनुष्यानं शिकावं, भरपूर शिकावं. MA झालंय म्हटलं माझं. मग शिकल्यानंतर एखाद्या सर्व्हिस, काम धंदा काहीतरी बघावं. तो सगळं बघून झालं, कुठं काही मिळत नाही. सरकारची धोरणं अशी, सगळ्या सरकारच्या म्हणजे
केंद्र सरकारपासून राज्य सरकार ते ग्रामपंचायत पर्यंत सगळ्यांवर त्याने टीका केली. अर्धा तास तेवढ्या प्रश्नाची उत्तरं नका. सरकारला काही समजत नाही. माझ्यासारखी MA झालेली माणसं आज अशी पडलीत. मग तुम्हाला शेती आहे का महेश? आहे ना, शेती भरपूर आहे. काय करायचं काय? पण शेतीला पाणी नाही, सगळीकडे दुष्काळ आहे, पाण्याचं साधन उपलब्ध नाही, ऊन पडलंय भरपूर. या उन्हामध्ये कुठं जाऊन काम करायचं? आणि काय होणार आहे काम केल्याने? काही नाही. काम केल्याने पैसे मिळतील. मग महेशनेच प्रश्न विचारायला सुरुवात केली त्या सर्वेवाले. इतका वेळ ते सर्वे करणारे माणसं महेशला प्रश्न विचारत होते. आता महेशने प्रश्न विचारायला सुरुवात केली. काम केल्याने काय होईल? महेश म्हणतो. ही लोक म्हणतात काय? अरे काम केल्याने तुमच्या शेतात चांगलं धान्य पिकेल, तुमचं शेत चांगलं, त्याला मध्ये शेताची चांगली तयारी होईल, त्याचं सुपीक अशा प्रकारची जमीन होईल. तो म्हणला सुपीक जमीन झाल्याने काय होईल? मग त्याच्यामध्ये पीक पाणी चांगलं येईल. पीक पाणी चांगलं झाल्यावर काय होईल? महेशने प्रश्न विचारला. पीक पाणी चांगलं झालं की सगळीकडे धनधान्याची समृद्धी होईल, तुम्हाला भरपूर धान्य मिळेल. मग त्यानं काय होईल? त्यानं तुमच्याकडे भरपूर पैसा येईल. मग पैसा आला तर काय होईल? म्हटलं महेश. पैसा आला तर तुम्ही सुखी, समाधानात, आनंदात राहाल. मग त्यानं काय होईल? तुम्ही आनंदात राहिले की शांतपणाने आरामात जीवन जगू शकता. मग तो म्हणतो मी काय करतोय आता? इथे या झाडामध्ये दुपारच्या वेळेला बाज टाकून झोपलेलोय, आरामातच झोपलोय ना. एवढे सगळे कुटाणे करून जर आरामातच जीवन जगायचं असेल तर मी आता आरामच करतोय ना. म्हणून आलसेन गतम दीर्घम जीवितम नैव जीवितम क्षणम एकम सुयत्नेन यो जीवती स जीवती. सुभाषितकार असं सांगतात की आळसामध्ये कितीही आपण जीवन व्यतीत केलं, त्या जीवनाला जीवन म्हणता येणार नाही. आलसेन गतम दीर्घम जीवितम नैव जीवितम, त्याला कदापिही जीवन म्हणता येणार नाही. क्षणम एकम सुयत्नेन यो जीवती स जीवती. एखादा क्षण चांगल्या प्रकारे प्रयत्न करून आम्ही एखादं चांगलं काम केलं, एखादं परोपकाराचं काम केलं, एखाद्याला नोकरी लावून दिली, एखाद्याचं मोठं काम केलं, एखाद्याला ज्या गोष्टीची गरज आहे ती आम्ही त्याला मिळवून दिली. क्षणम एकम सुयत्नेन यो जीवती स जीवती. त्याचं जीवन हे खऱ्या अर्थानं जीवन. म्हणून समर्थ सांगतात की आळसामध्ये सुख मानू नये, कोणाची चुगली चहाडी करण्याचं मनात सुद्धा आणू नये, सर्व बाजूंनी विचार केल्या वाचून कोणतंही काम करू नये, सभेमध्ये लाजो नये, बाष्कळपणे बोलू नये, पैज होड घालू नये काही केल्या. सभेमध्ये लाजू नये हे जेवढं खरं आहे तेवढंच सभेमध्ये आचरटपणाने पण बोलू नये. सभेमध्ये बोलत असताना काही नियम असतात, त्या नियमांचं पालन केलं गेलं पाहिजे. तिथे घालून दिलेले जे दंडक असतात त्या दंडकांचं, त्या नियमांचं पालन केलं गेलं पाहिजे. केवळ माझ्या जवळचं कुणीतरी बोललंय, हा बोललाय, तो बोललाय म्हणून मी काहीतरी बोलायचं. सभाधीटपणासाठी जे असणारे कोर्सेस आहेत त्यामध्ये शिकताना बोलणं आणि एखाद्या विद्वज्जनांपुढच्या सभेमध्ये बोलणं, किंवा भरपूर लोक 10,000पेक्षा जास्त संख्या असणाऱ्या लोकांमध्ये बोलणं, तिथं जाऊन फालतू काहीतरी गप्पा मारणं की ज्याच्यामुळं समोरच्या लोकांच्या बाबतीत एखादं पॉझिटिव्ह काहीतरी होतंय का, त्यांच्या मनामध्ये एखादा पॉझिटिव्ह सकारात्मक विचार आम्ही पेरतोय का, की त्यांच्यामध्ये फूट पाडण्याचा आम्ही प्रयत्न करतोय, की त्यांच्यामध्ये एखादा असा चुकीचा संदेश जातोय की ज्यामुळं आम्हाला सहज कष्ट न करता जीवन जगता येईल असा काही आमच्याकडनं संदेश जातोय का. म्हणून आचरटपणाने बोलल्यापेक्षा आपल्या सभेमध्ये न बोललेलं चांगलं. आणि सगळ्यात चांगलं सांगितलंय की काही झालं तरी पैज लावू नये. मनुष्याला अगदी विद्यार्थी जीवनापासून छोट्या छोट्या गोष्टीवर लाव पैज. मी अगोदर जातो का तू अगोदर जातो, असं पैज लावण्याच्या सवयीतून हळूहळू मनुष्य सट्ट्याकडे कधी वळतो, मटक्याकडे कधी वळतो हे त्याच्याही लक्षात येत नाही. आणि मग अशा एखाद्या सट्टाबाज
मटकेबाज याच्यामध्ये सापडलं की मनुष्याचे इंद्रिय तिकडे अगदी सहजपणाने ओढले जातात आणि ते व्यसन मनुष्याचं कधीही सुटत नाही. आणि एकदा मनुष्याला असं व्यसन लागलं की त्याच्यातनं मनुष्य पुढे कधीही भावी जीवनामध्ये उभारी त्याला येऊ शकत नाही. आलेला सगळा पैसा अशा नसत्या व्यसनांमध्ये जातो. कोणत्याही गोष्टीची काळजी करू नये. आपण जे आता चिता आणि चिंता पाहिलं ते याच संदर्भात होतं की कुठल्याही गोष्टीची काळजी करू नये, आळशीपणानं दिवस घालू नये आणि परस्त्रीकडे पाहताना नेहमी सन्मानानं पाहावं. कोणाचा उपकार घेऊ नये आणि घेतला उपकार तर तो फेडल्याशिवाय राहू नये. घेतला तरी राखू नये, परपीडा करू नये विश्वासघात. भारतीय संस्कृतीनं कृतज्ञतेला सगळ्यात जास्त महत्व दिलंय. आपण लहानपणी शब्द शिकलेलो असतो, अनेक शब्दांबद्दलचे एक शब्द कृतज्ञ आणि कृतघ्न. केलेल्या उपकाराची जाणीव ठेवणारा त्याला कृतज्ञ म्हणायचं आणि केलेल्या उपकाराची जाणीव न ठेवता त्याच्याच बाबतीत काहीतरी वाईट करणार त्याला कृतघ्न म्हणायचं. भारतीय संस्कृतीनं नेहमी कृतज्ञतेला अतिशय महत्व दिलेलं आहे. या कृतज्ञतेनं मनुष्य नेहमी प्रत्येक गोष्टीत त्याला कृतज्ञता धरली, अगदी ईश्वराच्या बाबतीत. अगदी आज आपण सकाळी झोपेतून उठलोय तिथपासून देवानं मला सगळं माझं आरोग्य चांगलं दिलंय, मला हातपाय व्यवस्थित दिले, मला विचार करण्यासाठी बुद्धी दिली, माझं घर एका चांगल्या कुलामध्ये मला जन्म दिलाय. भलेही मला पैसा थोडा कमी दिला असेल, आहे त्या गोष्टीमध्ये मनुष्यानं समाधान ठेवलं आणि कृतज्ञता ठेवली तर त्याला दुसरं काहीही करावं लागणार नाही. उपकारीषु य साधू साधुत्वे तस्य को गुणः. एका सुभाषितकाराने फार छान सांगितलं की उपकार करणाऱ्याशी जर एखाद्या माणसाला आपण साधू म्हटलं, चांगला वागणारा सज्जन म्हटलं आणि त्या सज्जनानं आपल्यावर उपकार करणाऱ्या माणसाची ओळख ठेवून जर त्यालाही तसाच त्याच्यावर उपकार केला तर त्याच्यात कुठला आलाय गुण? उपकारीषु य साधू साधुत्वे तस्य को गुणः. त्याच्यात कुठलं आलं साधुत्व? अपकारीषु य साधू स साधुरिती कीर्तितः. आपल्यावर अपकार करणाऱ्यावरही जो उपकार करतो, जे खळांची व्यंकटी सांडो अशी वैश्विक प्रार्थना कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानदेवांनी सगळ्या विश्वाच्या बाबतीत, या सगळ्या विश्वामध्ये असणारे जे खल आहेत, दुर्जन आहेत, त्यांच्या ठिकाणी असणारी व्यंकटी सांडो, त्यांचं दुर्जनत्व दूर होऊ अशी प्रार्थना केली. तसं आपणही आपल्यावर अपकार जरी एखाद्या वेळी एखाद्याकडनं चुकून झालेला असेल तरी आपण ते कायम लक्षात न ठेवता त्याच्यावर आपल्याकडनं नेहमी चांगल्या पद्धतीनं त्याच्याशी वर्तन केलं पाहिजे, हे इथं समर्थांनी सांगितलेलं. अगदी स्वच्छतेचं महत्व सांगितलेलं. स्वच्छतेशिवाय राहू नये, घाणेरडे वस्त्र नेसू नये, बाहेर जाणाऱ्याला कुठं जातोस म्हणून हटकू नये, उदार दृष्टिकोन सोडू नये, दुसऱ्यावर कुठल्याही प्रकारचं ओझं ठेवू नये. अगदी कायदेशीर भाषेमध्ये जे आज आपण वकिलांकडनं ऐकतो की दस्तऐवज केल्याशिवाय कोणाशीही देण्या घेण्याचा व्यवहार करू नये, हे समर्थांनी उत्तम लक्षणात ठेवले. जर दोन मित्रांमधलं मित्रत्व टिकायचं असेल, नातेवाईकांमधला कडवटपणा येऊ द्यायचा नसेल, दोन भावांमधलं प्रेम टिकवायचं नसेल, तर जेव्हा आपण एखादी गोष्ट घेऊ त्यावेळी ती दस्तऐवज केल्याशिवाय घेऊ नये. आणि हलक्या माणसाकडून तर कर्ज कधी घेऊ नये, कारण हलक्या माणसं नेहमी याच्या त्याच्यापाशी जाऊन बोलत असतात. सगळं एवढं केलंय ना, मीच माझ्याकडनंच कर्ज घेतलं, त्याच्याकडनं 100 रुपये उसने घ्या, पण प्रत्येकाला जाऊन सांगणार आज एवढं मोठं सुधारलंय ना, माझ्यामुळे सुधारलं, मी 100 रुपये दिले होते वेळेवर, त्यावेळेस जर मी मदत केली नसती तर हा एवढा सुधारलाच नसता. म्हणून समर्थांनी हलक्या माणसाकडून कर्ज घेऊ नये, साक्षी पुराव्याशिवाय कोर्ट कचेरी करू नये, खोटी हुज्जत घालू नये, सगळी सभा खोटी आणि मी एकटा खरा असं कधी ठरू नये, जेथे आपल्याबद्दल आदर नाही
तिथं आपण जाऊ नये. महत्वाच्या गोष्टींची हेळसांड करू नये. अन्यायाशिवाय कोणाला त्रास देऊ नये. आपल्या अंगी शक्ती आहे म्हणून दुष्टपणाने वागू नये. अति आहार करू नये. चांगलं गोड लागलंय म्हणून भरपूर पोटाला तडस येऊस तर जेवण केलंय असं करू नये. धूम्रपान मादक पदार्थ सेवन करू नये. कोणाचा नाश होईल इथपर्यंत त्याचं नुकसान करू नये. खोटी साक्ष देऊ नये. वेद शास्त्र संत आणि व्यवहार यांना अमान्य असेल असं कुठलं वर्तन करू नये. आणि दुसऱ्याच्या बाबतीत चहाडी करू नये. चोरीची इच्छा पण धरू नये. प्रसंग पडेल तेव्हा दुसऱ्याला मदत करण्यात चुकू नये. सात्विक वृत्ती टाकू नये. थोडा अधिक पैसा मिळाला की लगेच उन्मत्त होऊ नये. मूर्ख लोकांशी संबंध ठेवू नये. हरिकथा सोडू नये. प्रवचन टाळू नये. प्रपंचाच्या पायी परमार्थाकडे दुर्लक्ष करू नये. स्नान संध्या सोडू नये. असे अनेक नियम या ठिकाणी दुसऱ्या भागामध्ये समर्थांनी सांगितले. पहिल्या भागात ज्या न्यायनीतीला गोष्टी धरून आहेत, धर्माला धरून गोष्टी आहेत, त्याचा उहापोह केला. आणि दुसऱ्या भागामध्ये समर्थांनी आता या न्यायनीतीला केवळ वागून होत नाही, केवळ नैतिक आचरणानं, केवळ धर्माने वागून आम्हाला कदाचित आमची देहबुद्धी थोडीशी दूर होईल, आत्मबुद्धीकडे मन लागेल, पण ते आत्मतत्वाचं हे आत्मतत्व नेमकं कोणतं, त्याचं जे प्रत्यक्ष ज्ञान आहे ते ज्ञान भगवंताला आपलंच केल्याशिवाय मिळणार नाही. यासाठी इथं हे स्नान संध्या करू नये, हरिकथा सोडू नये, प्रवचन टाळू नये, प्रपंचाच्या पायी परमार्थाकडे दुर्लक्ष करू नये, देवाचा नवस फेडल्या वाचून राहू नये, आपल्याच धर्माला विरोध करू नये, त्याला वाईट म्हणू नये, नीट विचार केल्या वाचून एखादं काम करू नये, अशा सगळ्या गोष्टी सांगितल्या. देवाचा नवस बुडू नये, आपला धर्म उडवू नये, भलते भरी भरो नये विचारे विण. नंतर गुरु विरहित असू नये, गुरु केला पाहिजे प्रत्येकानं. नीच यातीचा गुरु करू नये, जिणे शाश्वत मानू नये वैभवेसी. सत्य मार्ग सांडू नये, असत्य पंथे जाऊ नये, कदा अभिमान घेऊ नये असत्याचा. असत्यामुळं शॉर्टकट वाटत असले, अनेक आपल्याला फायदे त्याचे दिसत असते तात्पुरत्या स्वरूपाचे, तरी ते चिरकाल टिकणारे कधीही नसतात. त्यामुळे या असत्य मार्गाने कधीही चालू नये, सत्य मार्गाने नेहमी चालावं. काही कारणानं एखादा आपण असत्य बोललो असू तरी त्याचा उच्चार आपण करून दाखवावा. अमुक अमुक गोष्टीमुळे हे असत्य माझ्याकडनं बोललं गेलं होतं, पण कुठलीही गोष्ट कधीही लपवून ठेवू नये. अपकीर्ती ते सांडावी, सदकीर्ती वाढवावी, विवेके दृढ धरावी वाट सत्याची. सत्याचं महत्व अधोरेखित करताना अपकीर्ती बाजूला सारावी, कीर्ती वाढेल असं वर्तन करावं आणि सत्याचा मार्ग विवेकाने घट्ट धरावा. जो मनुष्य हे उत्तम गुण घेत नाही तो अवलक्षणी बनतो. इथं हा उत्तम लक्षणांचा समास समर्थ म्हणतात. यासाठी सांगितलंय की प्रत्येक माणसानं या उत्तम गुणांप्रमाणे वागलं पाहिजे, तर तो उत्तम लक्षणी असा मनुष्य होईल. आणि जो हे करणार नाही, या गुणांचा अवलंब करणार नाही, ह्या गुण आपल्या जीवनामध्ये आणणार नाही, तो अवलक्षणी बनतो. आणि मग ती अवलक्षणे कोणती हे पुढच्या समासामध्ये सांगतात. पण आज जो उत्तम गुण लक्षणांचा हा समास आपण पाहिला आणि तो अशा एका महापुरुषाच्या जयंतीच्या दिवशी पाहिला की ज्यांनी 8 वर्षे चतुर्वेदी, 12 सर्वशास्त्रविद, 16 कृतवान भाष्यम, 32 मुनिरम्य, 8व्या वर्षी सगळ्या वेदांचं अध्ययन केलं, सगळे वेद तोंडपाठ केले. 12व्या वर्षी सगळ्या शास्त्रांवर प्रभुत्व मिळवलं, सगळी शास्त्र शिकले, अनेक याच्यावर भाष्य करायला लागले. 16 कृतवान भाष्यम, 16व्या वर्षानंतर अनेक प्रत्येक याच्यावर विष्णू सहस्रनामावर भाष्य केलं, गीतेवर भाष्य केलं. प्रत्येक जे जे म्हणून स्तोत्र त्या प्रत्येक याच्यावर आचार्यांचं भाष्य उपलब्ध आहे. एवढंच नाही तर एका केरळच्या त्या कालटी ग्रामामध्ये जन्म घेऊन
भारताच्या दक्षिणेकडच्या एका अतिसाधारण गावामध्ये जन्माला येऊन संपूर्ण भारतवर्षाची परिक्रमा एकदा नव्हे, दोनदा नव्हे, तर 3-3 वेळा केली. गोविंद यतीन सारख्या महात्म्यांचं गुरुत्व प्राप्त केलं. त्यांनी जेव्हा तू कोण आहेस असं विचारलं, तेव्हा मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम असं जे त्यांना अपेक्षित असणारं, मी मन नाही, मी बुद्धी नाही, मी अहंकार नाही, मी हे नाही, तर चिदानंद रूप हा शिवोहम शिवोहम असं ज्यांनी ठामपणानं सांगितलं. अगदी छोट्या वयामध्ये आपल्या आईला सांगितलं की तुझ्या शेवटच्या काळामध्ये मी तुझ्या बरोबर असेल. एवढं करून माता त्यांना जायला परवानगी देत नव्हती, संन्यास घ्यायला परवानगी देत नव्हती, म्हणून मगरीची लीला रचली. मगरीने त्या बालक शंकराचा पाय पकडला होता. जोपर्यंत आईने परवानगी दिली नाही संन्यासाला जाण्याची, संन्यास घेण्याची, तोपर्यंत त्या मगरीनं पाय सोडला नाही. अशा अनेक लीला या आदि शंकराचार्यांनी आपल्या जीवनामध्ये केल्या. एवढं करून कधीही संपूर्ण हिंदू धर्मांना वेगवेगळ्या ज्या उपासना पद्धती चालू होत्या, पंचायतन पूजेमध्ये त्यांनी एक पंचायतन पूजा सुरू केली. काही वैष्णव लोक होते, काही शंकराला मानणारे होते, काही देवीला मानणारे होते, काही गणपत्य संप्रदायाचे होते, काही सूर्याला मानणारे होते. अशा सगळ्या वेगवेगळ्या यांना मानणाऱ्यांचं त्यांनी एकत्रीकरण केलं. त्यांना पंचायतन पूजा दिली. वेदाबद्दलचा आदर त्यांच्या प्रत्येकाच्या मनामध्ये जागवला. एवढंच नाही तर भारताच्या प्रत्येक भागामध्ये 4 पीठांची स्थापना केली, 4 धामांच्या ठिकाणी 4 पीठ स्थापन केली आणि प्रत्येक ठिकाणी एका आचार्यांना बसवून धर्मरक्षणाची व्यवस्था त्यांनी करून ठेवली. एवढं करून त्यांना कधीही आपल्या ज्ञानाचा अभिमान झाला नाही. आपल्या शिष्याला जाताना त्यांनी सांगितलं की समुद्रामध्ये हे जे सगळं पाणी आहे, त्यांनी शिष्याला प्रशंसा करताना म्हटलं आपल्याकडे खूप मोठं अगाध ज्ञान आहे, समुद्राप्रमाणे ज्ञान आहे. तेव्हा आदिशंकराचार्यांनी स्वतः सांगितलं की या समुद्रामध्ये जसा एक थेंब पडतो त्या थेंबाप्रमाणे माझं हे ज्ञान आहे. सगळ्या हिंदू धर्मावर आलेलं प्रचंड संकट आचार्यांनी आपल्या संपूर्ण भारताच्या परिक्रमेतनं दूर केलं. अनेक विद्वानांचा पराभव केला. अनेक मतांना, पाषंड मतांना त्यांनी खोटं ठरवून आपलं अनुयायित्व पत्करायला लावलं. आणि एवढं प्रचंड कार्य त्यांनी केलं. अगदी प्रत्येक कुठलंही स्तोत्र घ्या, कुठल्याही देवतेचं नाव काढा, त्या देवतेवरचं आदि शंकराचार्यांचं स्तोत्र हे उपलब्धच आहे. कुठल्याही वेदावरचं त्यांचं, कुठल्याही याच्यावरचं त्यांचं भाष्य काढा, सगळ्यात श्रेष्ठ भाष्य आचार्यांचंच. अशा प्रकारची अवर्णनीय अपार अशी ज्यांची बुद्धिमत्ता होती आणि उत्तम लक्षणांमध्ये ज्यांना सगळ्यात श्रेष्ठ स्थानी आपण ठेवू शकतो, अशा प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणजे आदि शंकराचार्य, ज्यांची जयंती आज आपण या वैशाख शुद्ध पंचमीच्या दिवशी साजरी करत असतो. आणि नेमकी याच दिवशी आपण उत्तम लक्षणांचा समास आपण पाहिला. उत्तम लक्षणांचा समास पाहताना आचार्यांकडे जर आम्ही पाहिलं, त्यांचं सगळ्या कार्याचं जर आम्ही अवलोकन करायला गेलो, तर आपल्याला असं म्हणावं लागतं, आचार्यः शंकराचार्यः संतु मे जन्मजन्मनी. या आदि शंकराचार्यांचे गुरु मला जन्मोजन्मी प्राप्त होत, अशा प्रकारचे बोल आमच्या मुखातनं सहज बाहेर पडतात. आज या उत्तम लक्षण समासाच्या निमित्तानं ही सगळी लक्षणं आदि शंकराचार्यांनी च्या जयंतीच्या दिनाच्या निमित्तानं, त्यांच्या चरित्राच्या निमित्तानं त्यांचं सगळं चिंतन करत असताना त्यांच्यामध्ये जी लक्षणं आढळली, समर्थांनी जी उत्तम लक्षण म्हणून सांगितली, ती सगळी लक्षणं आमच्यामध्ये त्यांचं प्रगटीकरण थोड्याफार प्रमाणात का होईना व्हावं, अशी अपेक्षा आपण सर्वजण करूया. या हिंदू धर्मावर आलेलं मोठं संकट टळावं
यासाठी आदिशंकराचार्यांची, समर्थांची पुन्हा एकदा प्रार्थना करूया. आणि आपल्याकडून जे जे म्हणून या बाबतीत सहकार्य होईल ते सगळं सहकार्य आम्ही एक जबाबदार नागरिक म्हणून करूया. उत्तम लक्षणं सगळी आमच्या ठिकाणी अंशात्मक रूपाने का होईना प्रगट व्हावी. आमचं जीवन त्यानं धन्य व्हावं अशी प्रार्थना समर्थांच्या चरणी करून कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. आज उत्तम लक्षणांचा आज समासावरील चिंतन समर्थांच्या चरणी, श्रीमद दासबोधांच्या चरणी, आचार्यांच्या चरणी, आपल्या सगळ्या ज्येष्ठ श्रेष्ठ अशा श्रोत्यांच्या, महेश्वर स्वरूप श्रोत्यांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय जय रघुवीर समर्थ.